Welcome students. In last lecture we study about basic nature of amines. Okay, basic nature of amines पाहिलं. Today we are going to learn chemical properties of amines. कोणत्या properties? तर chemical properties of amines आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर यामध्ये दोन टेस्ट आपल्याला प्रामुख्याने पाहायचे आता. त्यांना आपण आयडेंटिफिकेशन टेस्ट म्हणतो. कोणत्या? आयडेंटिफिकेशन टेस्ट, ज्या टेस्ट की लॅबोरेटरी मध्ये परफॉर्म केले जातात. आता मी तुम्हाला थेरी कितीही तर सांगितलं, तुम्हाला फक्त ते डोक्यात ठेवायचं. पण ऍक्च्युअली त्याचे टेस्ट आहेत, त्या टेस्ट आपल्याला लॅबोरेटरी मध्ये केल्याशिवाय पर्याय नसतो किंवा त्या लॅबोरेटरी मध्ये करण्याच्या टेस्ट असतात. ओके, तर चला पहा, आज आपण पाहूया केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स, म्हणजे त्या केमिकल रिएक्शन्स येतील आता. नंतर पहिली आहे पहा लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स. पहिल्या प्रॉपर्टी मध्ये, पहिल्या रिएक्शन्स मध्ये आपण काय पाहतोय तर लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स. लॅबोरेटरी मध्ये कोणत्या टेस्ट अमाइन ग्रुप ओळखण्यासाठी केल्या जातात त्याला आयडेंटिफिकेशन टेस्ट म्हटलं जातं. अशा दोन टेस्ट आहेत. एक तुम्ही पाहतात टेस्ट फॉर अमाइन, टेस्ट फॉर अमाइन ॲज द बेस, ती एक. आणि दुसरी आहे डायआझोटायझेशन टेस्ट. याचा आपण विस्तृतपणे स्टडी करूया. पहा इथं असं सांगतो मी तुम्हाला, लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स मध्ये दोन टेस्ट आहेत. एक टेस्ट फॉर अमाइन ॲज द बेस, अमाइन हा बेस आहे याच्यासाठीची एक टेस्ट आहे. आणि दुसरी अमाइनची रिएक्शन, एरोमॅटिक अमाइनची रिएक्शन कंपाऊंड सोबत झाल्यानंतर कलरफुल कंपाऊंड तयार होतात, त्याला आपण डाईज असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना? डाईज असं म्हणतो. त्या टेस्टला ऑरेंज डाय टेस्ट किंवा डायआझोटायझेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. पहा इथं, तर पहिली पाहू आपण टेस्ट फॉर अमाइन ॲज द बेस. टेस्ट फॉर अमाइन ॲज द बेस. आता लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा, तुम्हाला माहिती आहे. प्रयोगशाळेत टेस्ट करायची म्हटली की आपल्याला अपॅरेटस लागतं, साहित्य. अपॅरेटस म्हणजे काय? साहित्य. तर तुम्ही पाहू शकता हा कोनिकल फ्लास्क आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा काय आहे? कोनिकल फ्लास्क आहे. ओके, याला काय म्हणतो आपण? टेस्ट करण्यासाठी वापरण्यात येते ट्यूब. ही टेस्ट ट्यूब आहे, काहीतरी टेस्ट ट्यूब आहे तुमच्या माहितीसाठी. चला, हे बीकर आहे. हे काय तर बीकर आहे. ओके, बीकर. त्यानंतर वेगवेगळे साहित्य असतात आणि स्मॉल स्केलवरती जुन्या काळी अशा प्रकारचं हिटिंग साठी बर्नर वापरलं जायचं. जसं तुम्हाला माहिती आहे ना, ग्रामीण भागामध्ये लाईट जर गेली तर लॅम्प असतं, म्हणजे त्यामध्ये केरोसिन असतं, त्याच्यात वात असते आणि ते पेटवून म्हणजे प्रकाश केला जातो, उजेड केला जातो. तसं हे जुन्या काळी वापरण्यात येणारं स्पिरिट वरती डिपेंड अशा प्रकारचं हे बर्नर होतं. ओके, चला, तर हे ॲपॅरेटस असतं. विशेष करून तुमच्यासाठी एक छोटीशी लॅबोरेटरी देखील आपण आर्टिफिशियली तयार केलेली आहे. तर चला, इथं आपल्याला टेस्ट पाहिजे. पहा काय सांगते टेस्ट. पहा, टेस्ट फॉर अमाइन ॲज द बेस. टेस्ट फॉर द अमाइन ॲज द बेस. All amines 1 degree, 2 degree and 3 degree are basic compound. Primary, secondary, tertiary. Aliphatic आणि aromatic हे सर्व अमाइन बेसिक कंपाऊंड्स आहेत. हे सर्व अमाइन कोणते तर बेसिक कंपाऊंड. पहिला पॉइंट लिहून घ्या. All amines 1 degree, 2 degree and 3 degree. Aliphatic as well as aromatic are basic compound. कोणते कंपाऊंड असतात तर बेसिक कंपाऊंड असतात. दुसरं aqueous solution of amine टर्न रेड लिटमस ब्ल्यू. टर्न रेड लिटमस ब्ल्यू. तुम्हालाही माहिती आहे, आपण म्हणलं होतं मागच्या नेचर मध्ये, बेसिक नेचर मध्ये, तर अमाइनच्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये, अमाइनच्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये आपण जर असं म्हटलं की ही टेस्ट ट्यूब आहे. ओके, ही काय तर टेस्ट ट्यूब. आणि या टेस्ट ट्यूब मध्ये जर आपण पाणी घेतलं, H2O घेतलं आणि यात जर आपण मिथिल अमाइन टाकलं, CH3NH2 is added in water, and in that solution if we dip, we can say that if we dip which paper? Red litmus paper. Then that red litmus paper turn into blue. If red litmus paper turn into blue, so that we indicate that substance indicate that it is a basic in nature. ते नेचर कोणाचं असतं तर बेसिक इन नेचर असतं. आणि अमाइनच्या सर्व पाण्यातल्या सोल्युशन मध्ये रेड लिटमस पेपर जर बुडवला तर त्याचं कन्वर्जन कशात होतं? ब्ल्यू मध्ये. म्हणून पॉइंट लक्षात ठेवा, ॲक्वियस सोल्युशन ऑफ अमाइन टर्न रेड लिटमस ब्ल्यू, which indicate
प्रेझेन्स ऑफ बेसिक नेचर ऑफ अमाइन. तिसरा पॉइंट पाहायचा आता इथं रिएक्शनच्या फॉर्मॅटमध्ये आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये तर रिएक्शनच्या फॉर्मॅटमध्ये. द बेसिक नेचर ऑफ अमाइन पाहायचं. द बेसिक नेचर ऑफ अमाइन इज डिटेक्टेड इन लॅबोरेटरी बाय रिएक्शन विथ aqueous solution of strong mineral acid like HCl. लॅबोरेटरीमध्ये अमाइन हे बेसिक इन नेचर आहेत. त्याच्यासाठी कोणकोणत्या टेस्ट घेतल्या जातात तर तुम्ही पाहताय अमाइनच्या पाण्यातल्या सोल्युशन मध्ये रेड लिटमस पेपर बुडवला, जर तो ब्ल्यू झाला तर ते झालं बेसिक नेचर. आणखी दुसरी टेस्ट असं सांगितलं जातं की अमाइन मध्ये काय टाकायचंय. द बेसिक नेचर ऑफ अमाइन इज डिटेक्टेड इन लॅबोरेटरी बाय रिएक्शन विथ aqueous solution of strong mineral acid. स्ट्रॉंग मिनरल ऍसिड ची रिएक्शन कोणासोबत तर स्ट्रॉंग मिनरल ऍसिड ची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत तयार होतं अमोनियम क्लोराइड. आणि अमोनियम क्लोराइड मध्ये पुन्हा NaOH टाकायचं, पुन्हा तयार होतं अमाइन NaCl. तर ह्या ज्या दोन रिएक्शन्स आहेत या दोन रिएक्शन्स देखील अमाइनचं बेसिक नेचर प्रूव्ह करतात. पाहायचं तिसरा द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. The basic nature of amines is detected in laboratory by reaction with aqueous solution of strong mineral acid HCl. तर अमाइनचे बेसिक नेचर डिटेक्ट करण्यासाठी कोणतं ऍसिड वापरलं जातं तर स्ट्रॉंग मिनरल ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरलं जातं. त्याची जनरल रिएक्शन तुम्ही पाहू शकता. कोणती रिएक्शन जनरल रिएक्शन. हे काय दिलं तर पहा. तुम्ही म्हणता सर हे काय आहे तर मी तुम्हाला सांगेल इथं 3 H असू शकतात, एक अल्किल 2 H असू शकतात. म्हणजे हे प्रायमरी अमाइन आहे किंवा सेकंडरी किंवा टर्शियरी. यू कॅन कन्सिडर दिस इज अ प्रायमरी, सेकंडरी और टर्शियरी अमाइन विच इज रिएक्ट विथ HCl. HCl सोबत जर रिएक्शन जर झाली तर सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराइड हा तयार होतो. एक्झाम्पल देतोय. आणि सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराइड मध्ये काय टाकायचंय NaOH टाकायचं, तयार होईल अमाइन NaCl आणि H2. पहा तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. ते एक्सप्लेन करतो इथं पहा. इथे समजा आपण असं गृहीत धरा. चला पाहायचं सांगतो. हा कोनिकल फ्लास्क आहे. काय हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं तर मी असं म्हणतो हे पहा. हा घेतला कोनिकल फ्लास्क किंवा 2 टेस्ट ट्यूब घेऊ आपण. 2 टेस्ट ट्यूब. चला हा कोनिकल फ्लास्क घेतो मी. चला हे पहा समजणं महत्वाचं आपल्याला. ओके हा काय घेतला आपण तर हा घेतला कोनिकल फ्लास्क. ओके यात काय घेतलं आपण अमाइन घेतलं. काय घेतलं आपण याच्यात अमाइन घेतलं. आणि ह्या अमाइन मध्ये काय टाकायचं आपल्याला तर अमाइन घेतलंय त्याच्यात टाकायचं आपल्याला HCl. काय टाकायचं आपल्याला HCl. तर कोणता अमाइन घेतला आपण तर असं करूया जरा थोड्या वेळासाठी. मी इथे घेतो CH3 इथं H इथं H. CH3NH2 घेतला आपण. काय घेतला CH3NH2. ओके मिथिल अमाइन घेतला. इथं कोणता घेतला आपण मिथिल अमाइन. म्हणजे पहा इथे रिएक्शन येतं CH3NH2 घेतला आपण. काय घेतला आपण मिथिल अमाइन घेतला. हे का CH3NH2 मिथिल अमाइन घेतला. त्याच्यात काय टाकायचं आपल्याला तर त्याच्यात टाकायचे HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकायचे. हायड्रोक्लोरिक ऍसिड जर टाकलं तर तुम्हाला माहिती आहे हा जो नायट्रोजन आहे. आता हायड्रोक्लोरिक ऍसिड aqueous टाकायचे H+Cl- हे H+ असते Cl-. नायट्रोजन आपले 2 इलेक्ट्रॉन कोण देतो H+ ला. नायट्रोजन आपले 2 इलेक्ट्रॉन देऊन त्याचा काय घेतो H+ घेतो. हा जो तुम्हाला दिसतोय विद्यार्थी मित्रांनो हा HCl जो आहे. ओके तर हा बॉन्ड तुटतो. हा बॉन्ड काय होतो तुटतो. हायड्रोक्लोरिक ऍसिड ची रिएक्शन मिथिल अमाइन सोबत होते. 2 इलेक्ट्रॉन देऊन H+ घेतला जातो आणि हा बॉन्ड तुटतो. इथं काय तर सांगा बरं तर तुमच्या माहितीसाठी इथं CH3 ओके CH3 NH2 आणि एक H म्हणजे त्याला होईल NH3 आणि Cl-. पाहायचं इथं काय तर झालं तर हा मिथिल अमाइन आहे आणि त्याच्यापासून तयार होतं मिथिल अमोनियम क्लोराइड. काय तयार होतं मिथिल अमोनियम क्लोराइड. पाहायचं हा मिथिल अमाइन हा कोणता तयार झाला हा तयार झाला मिथिल अमोनियम क्लोराइड. मिथिल अमोनियम क्लोराइड तयार झाला. ओके नंतर पुन्हा असं सांगितलं यामध्ये मिथिल अमाइन घेतलं त्याच्यात HCl टाकलं तयार झालं मिथिल अमोनियम क्लोराइड. आणि त्या मिथिल अमोनियम क्लोराइड मध्ये काय टाकायचं आपल्याला तर टाकायचे NaOH. दुसऱ्या स्टेप मध्ये काय टाकायचे NaOH. NaOH टाकल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो NaOH टाकल्यानंतर पहा
NaOH ऍक्वियस टाकायचे. कोणतं टाकायचं आपल्याला ऍक्वियस NaOH टाकायचं. Na+OH- यातला Na+ हा Cl- ओढून घेईल. Na+Cl- ला ओढून घेईल. ओके. आणि त्यानंतर बाय प्रोडक्ट काय तर होईल तर NaCl. Na+ न Cl- सोडून घेतला म्हणजे Na+ Cl- सोबत रिएक्ट झाला NaCl. नंतर CH3NH3 हा जो आहे हा जो इथं OH- स्ट्रॉंग बेस झालाय. OH- abstract the proton काय करेल पहा OH- abstract the proton from NH3 आणि म्हणून इथं तयार होईल CH3NH3 मधला एक प्रोटॉन काढला CH3NH2 आणि OH- आणि H+ तयार काय होईल तर H2O तयार होईल. म्हणजे मिथिल अमाइन पुन्हा तयार होईल H2O आणि NaCl. हा मिथिल अमाइन तयार झाला. तर ही अमाइन इंडिकेट करण्याची किंवा डिटेक्ट करण्याची टेस्ट आहे. म्हणून इथं तुम्हाला मी सांगितलं की कोणती रिएक्शन आहे तर ही वरची जनरल रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन आहे तर जनरल रिएक्शन आहे. लक्षात ठेवा. याचा अर्थ काय तर याचा एकच अर्थ आहे की हे जे अमाइन आहे हे प्रायमरी असू शकतं, हे सेकंडरी असू शकतं किंवा टर्शियरी. प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शियरी अमाइन ची रिएक्शन हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत तयार होतं सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराईड. नंतर सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराईड मध्ये जर आपण टाकलं NaOH ऍक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड टाकलं की परत अमाइन रिजनरेट होतं. काय होतं परत अमाइन रिजनरेट होतं. NaCl आणि H2O हे बाय प्रोडक्ट निघून जातात. मग याचा अर्थ इथं जर अमाइन तयार होत असेल तर पहिला कंपाऊंड कोणता होता अमाइनच होता आणि त्याची रिएक्शन अगोदर आपण ऍसिड सोबत केली आणि नंतर बेस सोबत केली. मग या टेस्ट मध्ये आपल्याला असं इंडिकेट होतं की अमाइन्स हे बेसिक इन नेचर आहेत. ओके. द बेसिक नेचर ऑफ अमाइन इज डिटेक्टेड इन अ लॅबोरेटरी बाय रिएक्शन विथ aqueous सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग मिनरल ऍसिड HCl. तुम्ही म्हणता मग ते कसं त्याचं कारण असे समजा हे जर आता HCl हे ऍसिड आहे माहिती आपल्याला. HCl हे काय तर ऍसिड. तुम्हाला हे तर माहिती ना की ऍसिड आणि बेस यांची रिएक्शन झाल्यानंतर काय तर होतं सॉल्ट आणि वॉटर. तसं इथे पहा अमाइन ऍसिड आहे का बेस आपल्याला माहित नाही पण ह्या अमाइनची रिएक्शन जर आपण HCl सोबत जर केली तर नक्की काय तयार होईल सॉल्ट तयार होईल. वॉटर नाही पण काय तयार होईल तर सॉल्ट. मग सॉल्ट तयार होतं याचा अर्थ हा जर ऍसिड आपल्याला 100% माहिती आहे तर मग हा काय असणं आवश्यक आहे तर हा कंपाऊंड आहे बेस. हा कंपाऊंड कोणता तर बेस आहे. ओके. आणि इथं पहा हे डॅश म्हणजे काय प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शियरी. मी असं म्हणतो ते पहा जर आपण घेतलं CH3 इथं H मिथिल अमाइनची रिएक्शन HCl सोबत जर केली तर काय तयार होईल तर इथं तयार होईल CH3 CH3NH3Cl म्हणजे मिथिल अमोनियम क्लोराईड तयार होईल. काय होईल तर मिथिल अमोनियम क्लोराईड पहिल्या स्टेप मध्ये. आणि तयार झालेला मिथिल अमोनियम क्लोराईड ची रिएक्शन NaOH सोबत जर केली तर हा Na+ हा OH- Na+Cl- काय तयार होईल NaCl. हा जो OH- बेस आहे OH- बेस कोणाला ओढून घेईल तो OH- बेस abstract the proton of मिथिल अमोनियम आयन आणि OH- ह्या बेसनं जर ह्या H+ ला काढलं तर काय तयार होतं H2O. आणि नंतर हा जो बॉन्ड आहे नायट्रोजन हायड्रोजन मधला हा बॉन्ड तुटून इलेक्ट्रॉन पुन्हा कोणाकडे येतील तर नायट्रोजन कडे आणि तुम्ही तर लिहू शकता CH3H आणि H म्हणजे पुन्हा इथं काय तयार झालं तर मिथिल अमाइन तयार झाला. ओके. एक्झाम्पल मिथिल अमाइनची रिएक्शन HCl सोबत तयार होईल मिथिल अमोनियम क्लोराईड आणि मिथिल अमोनियम क्लोराईडला जर आपण aqueous NaOH सोबत ट्रीट केलं तर पुन्हा तयार होईल मिथिल अमाइन NaCl आणि H2O. म्हणून कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत अमाइनची टेस्ट केली जाते आणि ही रिएक्शन अमाइनचं बेसिक नेचर प्रूव्ह करते. ओके. इथं जर मी घेतलं डायमिथिल अमाइन तर इकडे पुन्हा असे बदल होतील. ओके. आणि असे जर बदल जर झाले तर पुन्हा इथं काय तयार होईल तर हा अमाइन तयार होईल. म्हणजे हा प्रायमरी अमाइन म्हटलं होतं मिथिल अमाइन घेतलं इथं CH3 जोडला तर हा झाला सेकंडरी अमाइन पुन्हा इकडे रिअॅपियर होईल. इथं जर मी घेतला असं CH3 तर टर्शियरी अमाइन इथं मला मॉडिफिकेशन करावं लागेल म्हणजे ट्रायमिथिल अमाइन रिएक्ट विथ HCl इट गिव्स ट्रायमिथिल अमोनियम क्लोराईड. ट्रायमिथिल अमोनियम क्लोराईड ची रिएक्शन NaOH सोबत तयार होईल ट्रायमिथिल अमाइन NaCl आणि H2O. विद्यार्थी मित्रांनो ही टेस्ट MCQ
तुम्हाला MCQ साठी लक्षात ठेवायचे आहे. कशासाठी लक्षात ठेवायचे तर MCQ साठी लक्षात ठेवायचे आहे. नुसती जनरल रिएक्शन जर लिहिली तर आपल्याला थोडंसं समजत नाही. ओके, यानुसार amine is react with HCl, it gives substituted ammonium chloride. Substituted ammonium chloride याचा अर्थ पहा. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 11वीला शिकलात NH4Cl म्हणजे काय, NH4Cl म्हणजे काय, तर याचा अर्थ असतो अमोनियम क्लोराईड. कोणता असतो, अमोनियम क्लोराईड. आणि जर प्रायमरी असेल, समजा इथे मिथिल ग्रुप घेतला असता तर मिथिल अमोनियम क्लोराईड म्हणजे सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराईड मिळाला असता. डायमिथिलामाइन जर घेतला तर इथे डायमिथिल अमोनियम क्लोराईड तयार होतं, आणि जर इथे ट्रायमिथिलामाइन घेतला तर इथे ट्रायमिथिल अमोनियम क्लोराईड तयार होतं. म्हणून इथे आपण एकंदरीत नाव दिले सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराईड. ओके, या प्रकारे ही पहिली टेस्ट झाली. लक्षात आलं का? पहिली टेस्ट मध्ये काय केलं आपण तर कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतलं दिलेला कंपाऊंड अमाइन कोणताही प्रायमरी सेकंडरी टर्शियरी. प्रायमरी सेकंडरी किंवा टर्शियरी अमाइन असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला टाकायचे HCl. काय टाकायचे, HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकल्यानंतर काय होईल तर त्या अमाइनची रिएक्शन हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत होईल आणि सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराईड तयार होतं. नंतर तयार झालेल्या सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराईड मध्ये काय टाकायचं तर त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला ऍक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड. आणि ऍक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड टाकल्यानंतर पुन्हा काय रिअॅपियर होईल तर पुन्हा अमाइन रिअॅपियर होईल आणि NaCl आणि H2O हे पुन्हा बाय प्रोडक्ट तयार होतील. सो दिस इज अ टेस्ट फॉर अमाइन ॲज द बेस. ही टेस्ट कशासाठी आहे एवढं लक्षात ठेवा. दिस इज अ टेस्ट फॉर अमाइन ॲज द बेस. ही एक टेस्ट झाली. आता आपल्याला पाहिजे दुसरी इंटरेस्टिंग टेस्ट. कोणती पाहिजे आपल्याला तर दुसरी इंटरेस्टिंग टेस्ट पाहिजे. ही खूप मजेशीर टेस्ट आहे. लॅबोरेटरी मध्ये करत असताना तुम्हाला जास्त इंटरेस्ट येतो त्याचं कारण इथं कलरफुल कंपाऊंड तयार होतो. खूप अट्रॅक्टिव्ह कलरफुल कंपाऊंड तयार होतो. ज्यावेळेस तुमचं प्रॅक्टिकल सुरू होतील तुमच्या महाविद्यालयामध्ये त्यावेळेस तुम्हाला ते करण्यासाठी खूप इंटरेस्टिंग ही टेस्ट आहे. जाणीवपूर्वक ही टेस्ट करा, मी असं म्हणतो तुम्हाला. ओके, चला दुसरी टेस्ट आपण पाहूया. ऑरेंज डाय टेस्ट किंवा त्याला आपण म्हणतो डाय अझोटायझेशन रिएक्शन. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेवढा काही भाग प्रॅक्टिकलचा असतो, समजा ही टेस्ट आहे प्रॅक्टिकल, तर तुमच्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात JEE किंवा नीट यांच्यामध्ये हमखास विचारलं जातं. त्याचं कारण मग ते इंजिनियर असतील JEE थ्रू होणारे किंवा CET थ्रू, किंवा जे डॉक्टर्स असतील किंवा फार्मासिस्ट असतील नीट एक्झाम थ्रू होणारे, तर त्यांना फील्ड वर्क करावं लागतं, म्हणजे प्रॅक्टिकल वर्क करावं लागतं. कोणतं वर्क करावं लागतं, प्रॅक्टिकल. असं असतं का एखादा समजा डॉक्टर आहे तो घरीच बसला त्याची प्रॅक्टिस होईल का नाही, तर त्याला जसं प्रॅक्टिस करावी लागते किंवा इंजिनियर त्याला जसं काम करावं लागतं ते फील्ड वर्क झालं, ते प्रॅक्टिकल वर्क झालं. आणि म्हणून तुमच्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात मग JEE असेल, नीट असेल किंवा CET, तर त्यांच्यावरती या प्रकारच्या फॉर्मॅटवरती किंवा या प्रकारच्या कंटेंटवरती प्रश्न असतो म्हणजे असतो. कारण हे प्रॅक्टिकल वर्क असतं. कसं असतं, प्रॅक्टिकल असतं. प्रॅक्टिकल कन्सेप्ट हे असतात. आता तुम्हाला म्हणलं ना आता रेड कलर ब्ल्यू होतो, मी फक्त थेरॉटिकल सांगितलं, पण तुम्ही प्रॅक्टिकल जेव्हा करता तेव्हा तुम्ही रेड लिटमस पेपर अमाइनच्या सोल्युशन मध्ये बुडवून तो खरंच ब्ल्यू झाला का नाही हे चेक करू शकता. ही टेस्ट ही तशीच आहे किंवा ही टेस्ट तुम्ही त्या पद्धतीनं करणार आहात. नंतर पाहू आपण कोणती, ऑरेंज डाय टेस्ट. कोणती, ऑरेंज डाय टेस्ट किंवा हिला आपण म्हणतो डाय अझोटायझेशन रिएक्शन. कोणती, डाय अझोटायझेशन रिएक्शन असं आपण म्हटलं जातं. इथं मी तुम्हाला अगोदर थिअरी सांगतो नंतर प्रॅक्टिकली सांगतो. काय सांगतो नंतर तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो, किंवा अगोदर तुम्हाला प्रॅक्टिकली सांगण्याचा मी प्रयत्न करतो, थिअरी सांगतो, पुन्हा प्रॅक्टिकल सांगतो, जेणेकरून तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. पहा इथे पहा, मी असं म्हणतोय एक बिकर घ्यायचं. काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, बिकर माहिती ना तुम्हाला, हे घ्या बिकर. हे बिकर घ्यायचं. काय सांगतो मी लक्षात घ्या. हे बिकर घ्यायचं आणि त्या बिकर मध्ये आईस घ्यायचं. काय घ्यायचं आपल्याला, आईस म्हणजे बर्फ घ्यायचा. काय घ्यायचं आपल्याला, यात घ्यायचा बर्फ. काय घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला, हे घेतलं आपण बिकर, ह्या बिकर मध्ये घेतला आपण आईस बर्फ घ्यायचा आणि नंतर त्याच्यात घ्यायची टेस्ट ट्यूब. त्यात काय घ्यायचं आपल्याला, टेस्ट ट्यूब. तुम्हाला माहिती आहे का हे बिकर असं असतं, हे बिकर असं असतं. हे बिकर आहे आणि टेस्ट ट्यूब. ह्या बिकर मध्ये बर्फ घ्यायचा. काय घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये, बर्फ घ्यायचा. बर्फ घेऊन त्या टेस्ट ट्यूब घ्यायची आणि टेस्ट ट्यूब मध्ये मी सांगतो ते पहा, टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं तर या टेस्ट ट्यूब मध्ये आपण प्रायमरी अरोमॅटिक अमाइन घेणार आहोत, ॲनिलीन घेणार आहोत. काय घेणार आहोत आपण, ॲनिलीन. चला मी सांगतो.
इथं काय घ्यायचं आपल्याला, तर आपण घ्यायचं आहे ॲनिलीन. पहिली प्रोसेस सांगतो, ती लक्षात राहील. पहिली कंडिशन, बीकर घ्यायचं एक, बीकर मध्ये बर्फ टाकायचा. कुठून टाकायचा बर्फ, लॅबोरेटरीमध्ये फ्रीज असतं, फ्रीज मध्ये आईस क्यूब असतात, त्याच्यात बर्फ करून ठेवलेला असतो. ते बर्फाचे तुकडे घ्यायचे छोटे छोटे, त्याचा भुगा करायचा, बारीक करायचं आणि त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब घ्यायची. त्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं आपल्याला, ॲनिलीन. किंवा तुम्ही असं करू शकता, ही टेस्ट ट्यूब घेतली, ही काय आहे टेस्ट ट्यूब. या टेस्ट ट्यूब मध्ये ॲनिलीन नावाचं लिक्विड घ्यायचं, ॲनिलीन नावाचं अमाइन. तुम्ही म्हणता सर ॲनिलीन कसं असतं, C6H5NH2. कोणतं, C6H5NH2. हे ॲनिलीन कंपाऊंड आहे, तो लिक्विड असतो. ॲनिलीन लिक्विड घ्यायचं. ह्या बीकर मध्ये काय घेतलं आपण, तर ह्या बीकर मध्ये बर्फ घेतलेला आहे. बर्फ असलेल्या बीकर मध्ये टेस्ट ट्यूब अशी ठेवायची आहे. टेस्ट ट्यूब अशी ठेवायची. का ठेवायची ते तुम्हाला सांगतो. टेस्ट ट्यूब ठेवायची, किती मिनिट ठेवायची, जवळपास 10 मिनिट एवढी टेस्ट ट्यूब ठेवायची आहे. 10 मिनिट एवढी. त्याचं कारण सांगतो लगेच. त्याचं कारण, होणारी जी रिॲक्शन असते ती 273 ते 278 म्हणजे जवळपास 0 डिग्री सेल्सिअसला होते. किती डिग्री सेल्सिअसला, 0 डिग्री सेल्सिअसला होते. एवढं लक्षात ठेवायचं, सरनं सांगितलं असं लक्षात ठेवा. काय घेतलं ते सांगा मला. बीकर घेतलं, हे काय तर बीकर. बीकर मध्ये काय घेतलं आपण, आईस. बीकर मध्ये काय घेतलं, आईस घेतलं. ओके. आणि आईस मध्ये आपण टेस्ट ट्यूब घेतली. त्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं आपण, ॲनिलीन घेतलं. काय घेतलं आपण, ॲनिलीन घेतलं. आणि त्याच वेळेस इकडे एक दुसरी टेस्ट ट्यूब घेतोय, पहा मी सांगतो तुम्हाला त्यानुसार. इकडे पुन्हा एक मी बीकर घेतोय. काय घेतोय, इकडे पहा बीकर घेतो. या बीकर मध्ये देखील मी इथं घेतोय बर्फ. काय घेतोय पहा, बर्फ. आणि यात एक टेस्ट ट्यूब घेतोय. काय घेतोय, एक टेस्ट ट्यूब. हे पहा टेस्ट ट्यूब घेतोय. आणि या टेस्ट ट्यूब मध्ये एक केमिकल घ्यायचं सांगतोय, बीटा नॅफ्थॉल आणि NaOH. काय घ्यायचं म्हणजे तुम्हाला मी, बीटा नॅफ्थॉल आणि NaOH. चला, हे बीटा नॅफ्थॉल आणि NaOH काय सांगतो, लक्षात आलं. पुन्हा आपल्याला काय करायचंय की मी असं म्हणतोय, दुसरं बीकर घेतलं मी. तुम्ही म्हणता सर तेच घेतलं, समजा गृहीत धरा. हे दुसरं बीकर घेतलं. काय घेतलं मी, दुसरं बीकर घेतलं. चला, दुसऱ्या बीकर मध्ये पुन्हा काय टाकला, बर्फ टाकला. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक टेस्ट ट्यूब घेतली. या टेस्ट ट्यूब मध्ये कोणतं सोल्युशन घ्या असं म्हणतोय मी, तर ते सोल्युशन घ्यायचंय बीटा नॅफ्थॉल आणि NaOH. कोणतं घ्यायचंय, बीटा नॅफ्थॉल आणि NaOH. बीटा नॅफ्थॉल आणि NaOH घेतलेली जी टेस्ट ट्यूब आहे, ती टेस्ट ट्यूब देखील बर्फ असलेल्या बीकर मध्ये ठेवायची. कसं ठेवायचं आपल्याला, बर्फ असलेल्या बीकर मध्ये. जेणेकरून आपल्याला टेम्परेचर किती करायचं आहे, किती मेंटेन करायचे, 0 डिग्री सेल्सिअस. किती करायचं आपल्याला, 0 डिग्री सेल्सिअस मेंटेन करायचे. पहिली टेस्ट ट्यूब घेतली आपण. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं, ॲनिलीन घेतलं. ॲनिलीन देखील आपण बर्फ असलेल्या बीकर मध्ये ठेवलं. त्याचं टेम्परेचर पण किती करायचं आपल्याला, 0 डिग्री सेल्सिअस करायचे. ओके. झाली का रिएक्शन, तर नाही. एकाकडे आपण काय केलं, एक टेबल असतो लॅबोरेटरीमध्ये, असा टेबल असतो. एका टेबलवरती ही प्रोसिजर चालू आहे, दुसऱ्या टेबलवरती ही प्रोसिजर चालू आहे. ओके. नंतर मी आता काय सांगते पहा. इकडे घेतलं, बीकर घेतलं, त्याच्यात बर्फ घेतला. नंतर एक टेस्ट ट्यूब घेतली, त्याच्यात ॲनिलीन नावाचं लिक्विड घेतलं. आणि आपल्याला जवळपास ते 10 मिनिट ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर जर आपण पाहिलं तर त्याचं टेम्परेचर, बर्फ असल्या कारणानं त्या केमिकलचं, त्या ॲनिलीनचं टेम्परेचर हे किती होणार आहे, तर 0 डिग्री सेल्सिअस होणार आहे. आणि इकडे दुसऱ्या साईडला एक बीकर घेतलं. बीकर मध्ये बर्फ घेतला आणि बर्फामध्ये टेस्ट ट्यूब ठेवली. त्या टेस्ट ट्यूब मध्ये बीटा नॅफ्थॉल आणि NaOH घेतलं. बीटा नॅफ्थॉल आणि NaOH घेऊन ती टेस्ट ट्यूब ठेवलेली आहे. नंतर पुढची प्रोसेस सांगतो. मी असं म्हणतोय पाहिजे, पुन्हा एक टेस्ट ट्यूब घ्या. पुन्हा काय घ्यायची आपल्याला, टेस्ट ट्यूब घ्यायची आहे. पुन्हा एक टेस्ट ट्यूब घ्यायची. त्या टेस्ट ट्यूब मध्ये मिक्सचर टाकायचे. पुन्हा एक टेस्ट ट्यूब घ्यायची. त्या टेस्ट ट्यूब मध्ये काय टाकायचं, तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये NaNO2 सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl टाकायचं आहे. काय टाकायचंय, NaNO2 आणि डायल्यूट HCl असं टाकायचं. इथे तो करूया, NaNO2 प्लस HCl. कसं HCl, तर डायल्यूट. हे दोन्ही मिक्स करायचे. ही टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये NaNO2 आणि डायल्यूट HCl घ्यायचं. आणि ते देखील कशात ठेवायचं आपल्याला, तर ते देखील मी असं म्हणेल की ते देखील आपल्याला बर्फ असलेल्या
बीकर मध्ये घ्यायचंय, बर्फ असलेल्या बीकर मध्ये. का बरं? त्याचं कारण याचं टेम्परेचर किती करायचं तर 0 डिग्री सेल्सिअस. किती मिनिट ठेवायचं आहे आपल्याला? 10 मिनिट. 10 मिनिट होईपर्यंत आपल्याला ती वाट पाहायची आहे. ओके, चला 10 मिनिटापर्यंत मी तुम्हाला सांगतोय. पहिली कंडिशन आपण घेतलं बीकर. काय घेतलं आपण? बीकर घेतलं. बीकर मध्ये बर्फ, नंतर टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं आपण? ॲनिलीन. 10 मिनिट त्याला आपल्याला कूल होऊ द्यायचे. किती मिनिट? 10 मिनिट आपल्याला कूल होऊ द्यायचे. नंतर इकडं दुसऱ्या साईडला काय घेतलं आपण? तर इकडं पण आपण घेतलं बीकर. काय घेतलं आपण? बीकर. त्या बीकर मध्ये बर्फ टाकला आणि टेस्ट ट्यूब मध्ये काय टाकलं? बीटा नॅफ्थॉल आणि सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं. बीटा नॅफ्थॉल आणि सोडियम हायड्रॉक्साईड. आणि तिसरी कंडिशन मी असे सांगितली तुम्हाला. तिसरी कंडिशन अशी सांगितली की पुन्हा तिसरे बीकर घ्यायचं आहे. तिसरे बीकर घ्यायचंय. तिसऱ्या बीकर मध्ये बर्फ घ्यायचा आणि त्या बर्फामध्ये NaNO2 आणि डायल्यूट HCl टाकायचे. डायल्यूट HCl कसं असेल तर जास्त असेल. HCl कसं असेल तर जास्त असणार आहे. डायल्यूट एक्सेस HCl आपल्याला घ्यायचे. NaNO2 10 मिनिटं ठेवल्यानंतर पहा आता 10 मिनिटं ठेवल्यानंतर काय करायचं? आता आपण असं गृहीत धरू की 10 मिनिटं झाले तर ओके 10 मिनिट झाले असं आपण गृहीत धरू. या सोल्युशनचं टेम्परेचर किती झालं? 0 डिग्री सेल्सिअस. या सोल्युशनचं टेम्परेचर किती होईल? 0 डिग्री सेल्सिअस. आणि या टेम्परेचरचं सोल्युशन, या सोल्युशनचं टेम्परेचर किती होईल? 0 डिग्री सेल्सिअस. मग त्यानंतर या तीनही टेस्ट ट्यूबचे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस झाल्यानंतर यातलं NaNO2 आणि डायल्यूट HCl हे पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये ओतायचं. कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये ओतायचंय? पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये ओतायचं आहे. तर मी म्हणेल पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं होतं आपण? ॲनिलीन. काय घेतलं होतं आपण? ॲनिलीन. ॲनिलीन मध्ये काय टाकायचं? NaNO2 आणि डायल्यूट HCl. काय टाकायचंय? NaNO2 आणि डायल्यूट HCl. हे मिक्सचर याच्यात टाकल्यानंतर काय सांगतोय पहा. तर NaNO2 आणि HCl यांची रिएक्शन होऊन इथं तयार होतं नायट्रस ऍसिड आणि त्याचबरोबर H2O. काय तयार होतं? नायट्रस ऍसिड आणि H2O. तर ते नायट्रस ऍसिड कुठून? NaNO2 आणि HCl ची रिएक्शन होऊन तयार होतं नायट्रस ऍसिड. तयार झालेलं नायट्रस ऍसिड आणि एक्सेस अमाउंट मधलं डायल्यूट HCl ह्या दोघांची रिएक्शन ह्या ॲनिलीन सोबत होते. कोणासोबत होते? ॲनिलीन सोबत होते. आणि या टेस्ट ट्यूब मध्ये बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड तयार होतो. काय तयार होतो? बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड तयार होतो. लक्षात घ्या काय तयार होतो? तर बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड नावाचा सॉल्ट तयार होतो. क्रिस्टलाइन सॉल्ट तयार होतो. काय केलं आता आपण? तर पहिली जी टेस्ट ट्यूब आहे जिच्यात ॲनिलीन घेतलं तिच्यात आपण NaNO2 आणि डायल्यूट HCl टाकलं. ॲनिलीन ची रिएक्शन कोणासोबत? तर NaNO2 आणि HCl पासून तयार झालेलं नायट्रस ऍसिड आणि एक्सेस प्रमाणामध्ये असलेले डायल्यूट HCl या टेस्ट ट्यूब मध्ये हे दोघं HNO2 नायट्रस ऍसिड म्हणतो त्याला आपण आणि HCl हे दोघं ह्या ॲनिलीन सोबत रिएक्ट होतात आणि इथं तयार होतं C6H5 N ट्रिपल बॉन्ड NCl-. याचं नाव आहे बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. काय नाव विद्यार्थी मित्रांनो त्याचं? तर याचं नाव आहे बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. डायअझो कशामुळे आलं? 2 नायट्रोजन मुळे. इथं बेन्झीन रिंग आहे, 2 नायट्रोजन, आझो म्हणजे नायट्रोजन, 2 आझो इथं डायअझोनियम आणि त्याच्यासोबत Cl-, म्हणून याचं नाव तयार झालं बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. हा तयार झाला हे मटेरियल याच्यात टाकल्यानंतर. मला सांगा आता पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये काय तयार झालं? तर पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये तयार झालं बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. त्याला कलर नसतो. आणि तयार झालेल्या या टेस्ट ट्यूब मध्ये पहिल्या टेस्ट ट्यूब मधलं जे मिक्सचर आहे ते कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये टाकायचं? तर हे जे मिक्सचर आहे ते टाकायचं या टेस्ट ट्यूब मध्ये. कोणत्या? तर या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही या टेस्ट ट्यूब मध्ये ह्याच्यात टाकू शकता किंवा इकडे देखील टाकू शकता. चला 1 नंबरच्या टेस्ट ट्यूब मध्ये जे काही मटेरियल आहे ते टाकायचं आपल्याला 2 नंबरच्या टेस्ट ट्यूब मध्ये. आणि 2 नंबरच्या टेस्ट ट्यूब मध्ये काय रिएक्शन होईल पहा. तर बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड तयार झालेलं जे आहे या टेस्ट ट्यूब मधलं ते पूर्ण ह्याच्यात टाकायचं आहे या टेस्ट ट्यूब मध्ये. बेन्झीन डायअझोनियम क्लोराईडची रिएक्शन या फेनॉल सोबत होणार आहे. इथे मी बीटा नॅफ्थॉल लिहिले पण त्याच्या ऐवजी मी घेताना काय घेतलं रिएक्शन मध्ये तुम्हाला सोपं जाण्यासाठी फेनॉल घेतले. फेनॉल असलेल्या सोल्युशन मध्ये जर टाकलं म्हणजे बीटा नॅफ्थॉल असलेल्या NaOH मध्ये जर टाकलं, NaOH- म्हणजे NaOH बेसिक मीडियम.
बेंझिन डायझोनियम क्लोराईड आपण बीटा नॅफ्थॉल असलेल्या टेस्ट ट्यूब मध्ये जर टाकलं तर तिथं अशा प्रकारचा कंपाऊंड तयार होतो. हा कंपाऊंड तयार होतो, त्याचं नाव आहे पी हायड्रॉक्सी आझोबेन्झीन डाय. आणि तो कंपाऊंड तयार झाल्यामुळं विद्यार्थी मित्रांनो इथं कोणता कलर येणार आहे माहिती तुम्हाला? इथं येणार आहे ऑरेंज रेड डाय. कोणती? तर ऑरेंज रेड डाय. म्हणजे ह्या टेस्ट ट्यूब मध्ये जे काही मटेरियल तयार होणार आहे त्या टेस्ट ट्यूबला कोणता कलर येणार आहे? तर त्या टेस्ट ट्यूबला ऑरेंज कलर येणार आहे, ऑरेंज रेड डाय तयार होणार आहे. मग डाय म्हणजे काय? डाय म्हणजे जंप का? तर नाही, डाय म्हणजे कलरफुल कंपाऊंड. डाय म्हणजे काय? तर कलरफुल कंपाऊंड. तर इथं कलरफुल कंपाऊंड तयार होणार आहे आणि तो इंडिकेट करतो की दिलेल्या कंपाऊंड मध्ये प्रायमरी अरोमॅटिक अमाइन हा ग्रुप आहे. कोणता? प्रायमरी अरोमॅटिक अमाइन हा ग्रुप आहे. मी हे तुम्हाला प्रॅक्टिकली कसं केलं जातं ते सांगितलं. आता इथं थिअरी, म्हणून ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करणार आहात तर त्यावेळेस मी तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगू शकतो. ओके, आता पण काय काय केलं पहा, पुन्हा एकदा मी समजून सांगणार आहे ते. तर चला वरती पाहता, ही कोणती टेस्ट आहे? ऑरेंज डाय टेस्ट. कोणती? तर ऑरेंज डाय टेस्ट. म्हणजे ऑरेंज कलरचा कलरफुल कंपाऊंड येणारी टेस्ट, तिला आपण म्हणतो ऑरेंज डाय टेस्ट. डाय म्हणजे काय? तर कलरफुल कंपाऊंड. इथं कलरफुल कंपाऊंड तयार होतो, त्याचा कलर ऑरेंज असतो, म्हणून त्याला ऑरेंज डाय कंपाऊंड किंवा या टेस्टला काय म्हटलंय? ऑरेंज डाय टेस्ट. ऑरेंज कशामुळं? त्याचं कारण फायनल जो प्रोडक्ट तयार होणार आहे त्या फायनल प्रोडक्टला कलर ऑरेंज येतो. डाय म्हणजे काय? तर डाय म्हणजे कलरफुल कंपाऊंड. ऑरेंज असलेला कलरफुल कंपाऊंड तयार होतो, म्हणून त्याला ऑरेंज डाय टेस्ट असं म्हटलं जातं. किंवा याच रिएक्शनला आणखी एक नाव आहे, ते कोणतं? डाय आझोटायझेशन टेस्ट किंवा डाय आझोटायझेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. ते का म्हटलं जातं तेही तुम्हाला मी सांगणार आहे. चला पहा, इथं पॉइंट नुसार इथं पहा, इन अ सॅम्पल. आणि हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला हे म्हटलं की इथं बीटा नॅफ्थॉलच्या ऐवजी मी कोणता कंपाऊंड घेतला म्हणलं? हा, इथं बीटा नॅफ्थॉलच्या ऐवजी मी इथं कोणता घेतला? तर इथं फक्त मी सिंपल फेनॉल घेतला. कोणता घेतला? सिंपल फेनॉल. आपल्याला रिएक्शन अशा प्रकारची आहे, बीटा नॅफ्थॉलच्या ऐवजी मी फेनॉल घेतला. फेनॉलचं दुसरं एक्झाम्पल बीटा नॅफ्थॉल आहे. इथं फेनॉल घेतलं. फेनॉलची रिएक्शन मी असं सांगतो, अमाइन ॲनिलीन ची रिएक्शन नायट्रस ऍसिड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत झाली. इथं तयार झालं बेंझिन डायझोनियम क्लोराईड. बेंझिन डायझोनियम क्लोराईड ची रिएक्शन आपण केली फेनॉल सोबत, तयार झालं हे पी हायड्रॉक्सी आझोबेन्झीन, ज्याचा कलर हा ऑरेंज असतो. कोणता असतो? ऑरेंज असतो. हे मी जे तुम्हाला रिएक्शनच्या फॉर्म मध्ये सांगितलं तेच मी आता तुम्हाला थिअरीच्या फॉर्म मध्ये सांगतो. पहा, असं इन अ सॅम्पल ऑफ अरोमॅटिक प्रायमरी अमाइन. ओके, इन अ सॅम्पल ऑफ अरोमॅटिक प्रायमरी अमाइन 1 to 2 ml of concentrated HCl is added. कोणतं? concentrated HCl is added. The aqueous solution of NaNO2 is added with cooling. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं NaNO2 आणि HCl त्याच प्रकारे अगोदर काय घ्यायचं? HCl घ्यायचं, कॉन्सन्ट्रेटेड त्यात पाणी टाकायचं, नंतर NaNO2 टाकायचं. म्हणून मी एकंदरीत तुम्हाला ते लक्षात आणण्यासाठी सांगितले. तरी पॉइंट पहा, इथे पाहता हे मोठे मी थेअरीनुसार लक्षात ठेवा किंवा मी सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवा, पण लक्षात ठेवा. काय सांगितलं पहा पॉइंट नुसार? इन अ सॅम्पल ऑफ अरोमॅटिक प्रायमरी अमाइन. हे घ्या, इन अ सॅम्पल ऑफ अरोमॅटिक प्रायमरी अमाइन. हे पहा, समजा आपण असं म्हणूया, ही जी टेस्ट ट्यूब घेतलेली, काय घेतली आपण? ही टेस्ट ट्यूब घेतलेली आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं? 1 डिग्री अमाइन घ्यायचं. कोणतं अमाइन घ्यायचं? 1 डिग्री अमाइन घ्यायचं. 1 डिग्री अमाइन. इन अ सॅम्पल ऑफ अरोमॅटिक प्रायमरी अमाइन 1 to 2 ml ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. कोणतं? 1 to 2 ml ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकायचे. 1 ते 2 कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकायचं. द aqueous solution of NaNO2 is added with cooling. म्हणजे हे टाकलं, HCl टाकलं, त्याच्यानंतर काय टाकायचं सांगितलं? तर तुम्हाला सांगितलं NaNO2 सांगितलं. आणि काय करा म्हटलं त्याला? इज ॲडेड विथ कुलिंग. कुलिंग कशी करायची? ते का फ्रीज मध्ये नेऊन ठेवायचं का? तर फ्रीज मध्ये नेऊन ठेवण्यापेक्षा ते तसंही ठेवता येतं बरं का. प्रायमरी अरोमॅटिक अमाइन घ्यायचं, HCl टाकायचं 1-2 ml, नंतर NaNO2. पण फ्रीज मध्ये आपण रिएक्शन पाहू शकत नाही ना जाऊन, म्हणून साधाने सोपं सांगतो की एक मोठं बिकर घ्यायचं,
मोठं बिकर घ्यायचं, त्या बिकर मध्ये काय टाकायचं, त्या बिकर मध्ये आईस टाकायचा. काय टाकायचं आपल्याला, आईस टाकायचा. आणि आईस टाकल्यानंतर जी एक टेस्ट ट्यूब घ्यायची, टेस्ट ट्यूब मध्ये कोणतं घ्यायचं, 1 डिग्री ॲरोमॅटिक अमाइन घ्यायचं, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. त्याच्यात काय टाकायचं, 1 to 2 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकायचं. नंतर काय टाकायचं, NaNO2 टाकायचं. काय टाकायचं, NaNO2. नंतर this solution is transferred to a test tube containing solution of beta naphthol in NaOH. आणि हे सोल्युशन तयार झाल्यानंतर असं सांगितलेलं आहे की दुसरी एक टेस्ट ट्यूब घ्या. काय घ्या, दुसरी एक टेस्ट ट्यूब घ्या की तिच्यामध्ये काय घ्यायचं आहे, तिच्यामध्ये घ्यायचं आपल्याला बीटा नॅफ्थॉल. काय घ्यायचे पहा, बीटा नॅफ्थॉल. इथं पहा, दिस सोल्युशन म्हणजे कोणतं, या टेस्ट ट्यूब मधलं दिस सोल्युशन इज ट्रान्सफर्ड टू अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग सोल्युशन ऑफ बीटा नॅफ्थॉल इन NaOH. बीटा नॅफ्थॉल इन NaOH. कशामध्ये, बीटा नॅफ्थॉल इन NaOH. हे सोल्युशन जे आहे टोटल तयार झालेलं, हे सोल्युशन काय करायचं, हे सोल्युशन या टेस्ट ट्यूब मध्ये टाकायचं, बीटा नॅफ्थॉल इन NaOH. ओके, हा पॉइंट झाला. नंतर फॉर्मेशन ऑफ ऑरेंज डाय इंडिकेट्स. काय तर होईल, तर बीटा नॅफ्थॉल मध्ये जर हे सोल्युशन टाकलं आपण पाहिल्याप्रमाणे, तर कोणता कलर येतो, ऑरेंज डाय. हे जर टाकलं तर इथं जो कलर येणार आहे तो कोणता, ऑरेंज रेड किंवा चला ऑरेंज डाय. काय टाकतो, ऑरेंज डाय. फॉर्मेशन ऑफ ऑरेंज डाय इंडिकेट्स प्रेझेन्स ऑफ एरोमॅटिक प्रायमरी अमायनो ग्रुप. आणि हा जो ऑरेंज डाय कलर येतो, म्हणजे डायला कलर ऑरेंज येतो, ते इंडिकेट करतं की प्रेझेन्स ऑफ प्रायमरी एरोमॅटिक अमायनो ग्रुप. टेम्परेचर थ्रू आउट रिएक्शन शुड बी 0 डिग्री सेल्सियस. ही रिएक्शन किती टेम्परेचर होते, दिस रिएक्शन टेक्स प्लेस नियर अबाउट 0 डिग्री सेल्सियस. किती डिग्री सेल्सियसला, तर 0 डिग्री सेल्सियसला ही रिएक्शन होते. ओके, या प्रकारे. आता तुम्हाला कोणतं लक्षात राहतं पहा, मी सांगतो. आता त्या थेरी पॉइंट कडे पाहून जर आपण पाहिलं, इथं काय घेतलं, चला मी म्हणतोय पहा, हे पण सांगतो ते पण सांगितलं तुम्हाला की हे काय घ्यायचं, बिकर घ्यायचं. बिकर मध्ये काय घ्यायचं, बर्फ. बिकर मध्ये काय घ्यायचा, बर्फ. नंतर काय घ्यायची, एक टेस्ट ट्यूब. पहा, हा घेतला बिकर, काय घेतला पण हे बिकर. ह्याच्यात काय घ्यायचं, बर्फाचा भुगा घ्यायचा, बर्फ टाकायचा. ठीक आहे. नंतर एक टेस्ट ट्यूब घ्यायची, ही घेतली टेस्ट ट्यूब आपण. या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं, प्रायमरी एरोमॅटिक अमाइन. कोणतं घ्या म्हटलं मी तुम्हाला, ॲनिलीन घ्या. कोणतं घेतलं आपण, ॲनिलीन. प्रायमरी एरोमॅटिक अमाइन घेतलं. ठीक आहे. नंतर काय करायचं, तर यामध्ये घेतलं त्याला थंड करायला ठेवायचं 0 डिग्री सेल्सियस मध्ये. दुसरी एक टेस्ट ट्यूब घ्यायची. काय घ्यायची आपल्याला, दुसरी एक टेस्ट ट्यूब. मी असं म्हणतोय कोनिकल फ्लास्क घेतला. ओके, चला बीटा नॅफ्थॉल घ्यायचा याच्यात. हा जो कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये बीटा नॅफ्थॉल आणि NaOH चं मिक्सचर घ्यायचं. बीटा नॅफ्थॉल आणि NaOH चं मिक्सचर घ्यायचं. हे पण काय करायचं, मोठ्या बीकर मध्ये थंड करायला ठेवायचं बर्फामध्ये. ओके. आणि नंतर 10 मिनिट झाल्यानंतर, किती मिनिट झाल्यानंतर, 10 मिनिट लागतील ना 0 डिग्री सेल्सियस टेम्परेचर ऑब्टेन होण्यासाठी बर्फामध्ये. तर 10 ते 15 मिनिटाच्या कालावधीनंतर हे जे टेस्ट ट्यूब आहे, या टेस्ट ट्यूब मध्ये आपण प्रायमरी एरोमॅटिक अमाइन NaNO2 आणि HCl घेतलं, ते ओतायचं ज्या टेस्ट ट्यूब मध्ये किंवा ज्या कोनिकल फ्लास्क मध्ये बीटा नॅफ्थॉल आणि NaOH घेतलं, तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये ओतल्यानंतर, तर विद्यार्थी मित्रांनो, समजा ह्याच्यात जर ओतलं तर हा जो कंपाऊंड, इथं जे कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये रिएक्शन होईल आणि रिएक्शन झाल्यानंतर इथं ऑरेंज कलर येणार आहे. कोणता कलर येणार आहे, तर ऑरेंज कलर येईल. आणि तो ऑरेंज कलर असं सांगेल की दिलेला जो तुम्ही अमाइन घेतला होता त्याच्यामध्ये खरंच नक्की प्रायमरी एरोमॅटिक अमाइन ग्रुपच होता किंवा आहे हे निश्चित होतं. त्याला आपण म्हणतो कन्फर्मेशन टेस्ट. त्याला काय म्हणतो आपण, कन्फर्मेशन टेस्ट. लक्षात राहील. काय घेतलं, तर बिकर घेतलं, बिकर मध्ये बर्फ घेतला. नंतर टेस्ट ट्यूब घेतली, टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं, प्रायमरी एरोमॅटिक अमाइन. कोणतं, प्रायमरी एरोमॅटिक अमाइन. मी तुम्हाला स्पेशल एक्झाम्पल सांगितलं, ॲनिलीन घेतला असं म्हणा, प्रायमरी एरोमॅटिक अमाइन ॲनिलीन घेतलं. नंतर काय टाकायचं, त्या थेरीनुसार 1 ते 2 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकायचं. 1 ते 2 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकायचं. नंतर ॲक्वियस सोडियम नायट्रेट टाकायचं. ॲक्वियस सोडियम नायट्रेट टाकायचं. NaNO2 आणि HCl यांची रिएक्शन होईल 10 मिनिटानंतर.
इथं तयार होईल बेंझिन डायझोनियम क्लोराईड. तो बेंझिन डायझोनियम क्लोराईड कशात टाकायचा आहे तर दुसरी एक टेस्ट ट्यूब घेतलेली असणार आहे आपण. दुसरी एक टेस्ट ट्यूब घेतलेली असणार आहे. तिच्यामध्ये बीटा नॅफ्थॉल आणि सोडियम हायड्रॉक्साईड असणार आहे. आणि बीटा नॅफ्थॉल आणि सोडियम हायड्रॉक्साईड असलेल्या सोल्युशन मध्ये जर याच्यातलं बेंझिन डायझोनियम क्लोराईड टाकलं तर इथं जो कंपाऊंड तयार होणार आहे त्याला कोणता कलर येणार आहे तर ऑरेंज कलर येणार आहे. आणि ऑरेंज कलर आला याचा अर्थ सुरुवातीला जे आपण अमाइन घेतलं होतं त्याच्यामध्ये 100% एरोमॅटिक NH2 ग्रुप आहे, प्रायमरी एरोमॅटिक अमायनो ग्रुप आहे हे ते सिद्ध करतं. ओके, इथं या प्रकारे. आणि मी तुम्हाला हे प्रकार देखील सांगितला होता. रिएक्शन पहा. रिएक्शन एक्झाम्पल नंबर 1 घेतले तर तुमच्या पुस्तकात एक्झाम्पल दिले नाही तर एक्झाम्पल घेतलं पहा. aniline on reaction with NaNO2 and HCl, sodium nitrite and dilute HCl gives benzene diazonium chloride which on further treatment with phenol. इथे बीटा नॅफ्थॉलच्या ऐवजी काय घेतलं मी phenol. which on further treatment with phenol gives para hydroxyazobenzene. काय तयार होतं तर पॅरा हायड्रॉक्सी आझोबेन्झीन तयार होतं. आणि या पॅरा हायड्रॉक्सी आझोबेन्झीन तयार झाल्यामुळे त्याला कोणता कलर येतो तर ऑरेंज कलर येतो. दिस इज अ टेस्ट फॉर डिटर्मिनेशन ऑफ प्रायमरी एरोमॅटिक अमाइन साठी आहे. ओके, C6H5NH2 म्हणजे कोणता झाला हा ॲनिलीन झाला. कोणता झाला ॲनिलीन. ॲनिलीनची रिएक्शन कोणासोबत HNO2 आणि डायल्यूट HCl. नायट्रस ऍसिड कुठून आला प्रश्न पडला तुम्हाला तर कुठून आला तो तर NaNO2 आणि HCl यांची रिएक्शन होऊन नायट्रस ऍसिड आणि H2 तयार होतं. त्यातलं नायट्रस ऍसिड त्यातलं नायट्रस ऍसिड आणि एक्सेस डायल्यूट HCl मधले HCl, नायट्रस ऍसिड आणि HCl ह्या दोघांची रिएक्शन हे ॲनिलीन सोबत होते. इथला एक नायट्रोजन आणि हा एक नायट्रोजन म्हणजे C6H5 N ट्रिपल बॉन्ड N आणि याच्यातला Cl मायनस हे तयार होतं. बाय प्रोडक्ट H2. बाय प्रोडक्ट काय असतात तर इथं 2 H2 असते ती रिएक्शन तुम्ही नंतर बॅलन्स करा. पण इथं जो तयार होतो त्याला बेंझिन डायआझोनियम क्लोराईड म्हटलं जातं. काय बेंझिन डायआझोनियम क्लोराईड. आणि बेंझिन डायआझोनियम क्लोराईड ची रिएक्शन आपण जर फेनॉल सोबत केली तर लक्षात ठेवा फेनॉलच्या पॅरा पोझिशनचा H+ हा C6H5 N2+ डायआझो ग्रुप रिप्लेस करतो. म्हणून हा H+ पहा इथला तर हा ग्रुप जो इथं अटॅक करतो H+ आणि Cl- HCl च्या फॉर्म मध्ये निघून जातील. HCl च्या फॉर्म मध्ये इथं निघून जातील आणि C6H5 इथं आहे इथं N आणि इकडचा बॉन्ड इथं शिफ्ट होईल म्हणजे N डबल बॉन्ड N इथं बॉन्ड इकडे OH. हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडचं नाव काय इथं जर तुम्ही पाहिलं डायझो ग्रुप या कार्बनला जोडलाय त्याची कोणती पोझिशन आहे पॅरा पोझिशन आहे. कोणती पोझिशन आहे तर पॅरा. म्हणून याचं नाव आहे P हायड्रॉक्सी. पॅरा पोझिशनला हायड्रॉक्सी P हायड्रॉक्सी आझोबेन्झीन डाय. पॅरा हायड्रॉक्सी आझोबेन्झीन डाय ज्याचा कलर कोणता असतो ऑरेंज असतो. कोणता असतो तर ऑरेंज. या प्रकारे ही टेस्ट आहे. या टेस्टला डायआझोटायझेशन रिएक्शन का म्हटलं जातं त्याचं कारण when primary aromatic amine is react with nitrous acid and dilute HCl, it gives benzene diazonium chloride. This process is called as a diazotization. पहा ॲनिलीन मध्ये किती नायट्रोजन ॲटम येतो एक. नायट्रस ऍसिड मध्ये ह्या दोघांची रिएक्शन होऊन ॲनिलीन आणि नायट्रस ऍसिडची रिएक्शन होऊन इथं बेंझिन डायझोनियम क्लोराईड तयार होतो ज्यामध्ये की 2 नायट्रोजन ॲटम असतात. किती 2 नायट्रोजन ॲटम असतात. म्हणून या प्रोसेसला डायआझोटायझेशन प्रोसेस म्हटलं जातं. कन्व्हर्जन ऑफ प्रायमरी एरोमॅटिक अमाइन कोणतं आहे तर ॲनिलीन हा जो कंपाऊंड आहे तो प्रायमरी एरोमॅटिक अमाइन ॲनिलीन 1 डिग्री एरोमॅटिक अमाइन. Conversion of primary aromatic amine into benzene diazonium salt is called as diazotization. आणि एकदा काय बेंझिन डायझोनियम क्लोराईड तयार झाला त्याची रिएक्शन आपण फेनॉल सोबत केली तयार होतं P हायड्रॉक्सी आझोबेन्झीन डाय आणि त्याच्यामुळे कोणता कलर येतो तर ऑरेंज हा कलर येतो. ओके, तर दोन्ही प्रकारे मी तुम्हाला सांगितलं ऍज पर थिअरी अशी प्रोसिजर आहे. आणि ऍज पर प्रॅक्टिकल आपल्याला जर लक्षात ठेवायचं असेल तर
तुम्ही या प्रकारे देखील लक्षात ठेवू शकता. ओके, एकदा ओव्हरलुक करा. मी पुन्हा इकडे एकदा प्रोसिजर ती सांगणार आहे. एकदा ओव्हरलुक करा. पाहिले एकदा ओव्हरलुक केलं. चला आता प्रोसेस सांगत असताना मी तुम्हाला रिएक्शन पण लिहून दाखवतो. ओके, एक्झाम्पल द पहा. aniline on reaction with sodium nitrite and dilute HCl gives benzene diazonium chloride. BDC म्हणजे काय? बेंझिन डायazonium chloride which on further treatment with phenol gives para-hydroxyazobenzene. ओके, हीच प्रोसेस तुम्हाला आणखी एकदा समजून सांगतोय. तर सगळ्यात अगोदर मला सांगा, पाहिजे सगळ्यात अगोदर सांगतो तुम्हाला मी असं की आपल्याला ही रिएक्शन पाहिजे. कोणती रिएक्शन पाहिजे? ही रिएक्शन पाहिजे. चला मी सांगतोय. ही एक बीकर घेतला आपण. तुम्ही माझ्यासोबत आहात, लक्षात ठेवा. बीकर, बीकर मध्ये काय घ्यायचं अगोदर आपल्याला? टेस्ट ट्यूब. या प्रोसेसनं सांगतोय. बीकर मध्ये काय घ्यायचं? नंबर 1 घेतला आपण बीकर. या बीकर मध्ये आपल्याला घ्यायची बर्फ घ्यायचा, बर्फ घ्यायचा. नंतर ही टेस्ट ट्यूब घ्यायची. या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं? या टेस्ट ट्यूब मध्ये घ्या म्हणजे मी तुम्हाला ॲनिलीन काय घ्यायचं आपल्याला? ॲनिलीन. चालेल तुम्ही रिएक्शन हे पहा. हे घेतलं C6H5NH2 ॲनिलीन घेतलं. ॲनिलीन हे 1 डिग्री ॲरोमॅटिक अमाइन आहे. ॲनिलीन हे कसं आहे तर 1 डिग्री ॲरोमॅटिक अमाइन आहे. त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे ॲनिलीन. काय नाव त्याचं तर? ॲनिलीन. या टेस्ट ट्यूब मध्ये घेतलं ॲनिलीन. ॲनिलीन घेतल्यानंतर दुसरी एक टेस्ट ट्यूब घ्या म्हटलं तुम्हाला मी. दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं आपल्याला? पहा इथली ही ॲनिलीन घेतलं. नंतर इथे एक टेस्ट ट्यूब घेतली. या टेस्ट ट्यूब मध्ये कोणतं मिक्सचर घ्यायचं? तर या टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं NaNO2 सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl. कोणतं घ्यायचं? सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl. हे घ्या. याला पण आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचे. सोडियम नायट्राइट आणि HCl. तुमच्या माहितीसाठी सांगतो, NaNO2 आणि HCl ची काय रिएक्शन होते? NaNO2 आणि HCl यांची रिएक्शन होऊन इथं तयार होतं. पहा NaNO2 आणि HCl. तर NaCl आणि HNO2. तर इथं तयार होतं नायट्रस ऍसिड HNO2 आणि तयार होतं NaCl. यातलं नायट्रस ऍसिड पहा, NaNO2 आणि HCl ची रिएक्शन काय होते? NaNO2 आणि HCl. HCl हे एक्सेस असणार आहे, डायल्यूट पण कसं एक्सेस असणार आहे. NaNO2 हे एक्सेस HCl मध्ये टाकायचं आहे डायल्यूट. NaNO2 आणि एक्सेस डायल्यूट HCl हे मिक्सचर ओतायचं यामध्ये. कशात ओतायचं? या टेस्ट ट्यूब मध्ये ओतायचं आहे. आणि यातलं NaNO2 आणि HCl ची रिएक्शन नायट्रस ऍसिड तयार होतं आणि एक्सेस मध्ये HCl आहे. त्याच गोष्टी इथे तुम्ही HNO2 प्लस HCl आणि एरोच्या वरती काय लिहितो पहा. हे कुठून आलं? तर हे आलं NaNO2 आणि HCl पासून. कशापासून आलं? NaNO2 आणि HCl पासून. ही रिएक्शन किती टेम्परेचरला होते? तर ही रिएक्शन 0 डिग्री सेल्सिअसला होते. किती होते? 0 डिग्री सेल्सिअसला. ज्या की आपण केल्विन मध्ये लिहितो 273. किती? 273. आणि जास्तीत जास्त टेम्परेचर जर समजा वाढलं 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत तरी होते 273 ते 278 केल्विन पर्यंत ही रिएक्शन होते. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन at 273 to 278 केल्विन. ओके, ॲनिलीन ची रिएक्शन नायट्रस ऍसिड आणि HCl सोबत होते. आणि नायट्रस ऍसिड आणि HCl सोबत जर झाली तर काय तयार होतं पहा विद्यार्थी मित्रांनो. तर तयार होते तर हिरिंग जशास तशी हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन यांच्यापासून तयार होतं N ट्रिपल बॉन्ड N आणि Cl मायनस. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. हा ॲनिलीन कंपाऊंड होता. या टेस्ट ट्यूब मध्ये कोणता होता? ॲनिलीन होता. नायट्रस ऍसिड आणि डायल्यूट HCl टाकल्यामुळं म्हणजे हे सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl टाकल्यामुळं या मिक्सचर पासून HNO तयार होतं. HCl एक्सेस आहे म्हणून तिथे HCl लिहिलं. हे नायट्रस ऍसिड आणि HCl ची रिएक्शन ह्या ॲनिलीन सोबत तयार होतं. हे याचं नाव काय? याचं नाव आहे बेंझिन डायazonium. बेंझिन डायazonium क्लोराईड हे तयार होतं. याला शॉर्टकट मी BDC बेंझिन डायazonium क्लोराईड असं म्हटलेलं आहे. ओके, आणि ते म्हणतात सर बाय प्रोडक्ट. तर बाय प्रोडक्ट तुम्हाला काढता येतील ना. इथं 2 HCl घ्यावं लागतं. ती रिएक्शन बॅलन्स करायचीच म्हटली तर 2 HCl. आता हे H2 आणि हे O, इथले 2 H आणि हा O, म्हणजे इथं बाय प्रोडक्ट 2 H2O तयार होतात. किती? 2 H2O बाय प्रोडक्ट तयार होतात. ओके, चला
आता NaNO2 आणि HCl जर ओतलं तर इथं काय तयार होतं, BDC तयार होतं. काय तयार होतं, BDC तयार होतं. नंतर तिसरी एक टेस्ट ट्यूब आपण घेतलेली आहे, त्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्या असं म्हटलंय, तर मी इथं म्हणतोय, इथं आपण घेऊया फेनॉल. काय घ्यायचं इथं, फेनॉल. पलीकडे आपण बीटा नॅफ्थॉल घेतोय, इथं फेनॉल घेतोय. फेनॉल आणि सोडियम हायड्रॉक्साईडचं मिक्सचर घ्यायचंय. फेनॉल आणि सोडियम हायड्रॉक्साईडचं मिक्सचर हे पण आपल्याला बीकर मध्ये ठेवायचे थंड करण्यासाठी. बीकर मध्ये कशामध्ये ठेवायचंय, थंड करण्यासाठी. कुलिंग प्रोसेस येते. कोणती प्रोसेस आहे तर कुलिंग. नंतर यात तयार झालेलं बेन्झीन डायझोनियम क्लोराईड जे आहे ते ओतायचं यामध्ये. बेन्झीन डायझोनियम क्लोराईड कशात ओतायचंय, तर फेनॉल आणि सोडियम हायड्रॉक्साईड असलेल्या टेस्ट ट्यूब मध्ये. आणि म्हणून मी असं लिहितोय, पहा हे रिएक्शन इथे देतोय, N ट्रिपल बॉन्ड NCl मायनस हा आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. कोणता, या बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. हे ओतायचं आहे या तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये, ज्याच्यात की फेनॉल आणि NaOH घेतलं. ओके, NaOH हे कशामुळे, कारण ही रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये होते. आणि फेनॉलचा फॉर्म्युला लिहितोय तुम्ही, पहा तो असा, हे घ्या. हा काय काढतो मी, तर हा काढतोय फेनॉल. फेनॉलचा हा पॅरा पोझिशनचा हेच काढलाय फक्त. C6H5OH, OH ह्या ज्या पोझिशनला आहे त्याची ही पॅरा पोझिशन तुम्हाला माहिती ती. ओके, आणि आता हे जर मिक्सचर आपण ह्या टेस्ट मध्ये टाकलं तर बेन्झीन डायझोनियम क्लोराईडचे रिएक्शन फेनॉल सोबत होते. कोणासोबत होते, फेनॉल सोबत होते, इन प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. तर पॅरा पोझिशनचा हा जो H+ असतो का, पहा पॅरा पोझिशनचा H+, तर C6H5N ट्रिपल बॉन्ड N म्हणजे हा आजो ग्रुप रिप्लेस करतो. कोणता ग्रुप, तर C6H5N ट्रिपल बॉन्ड N. त्याला आपण म्हणतो डायआझोनियम आयन. कोणता, तर डायआझोनियम आयन हा रिप्लेस करतो. इथला H+ निघून जातो, निघून जातो आणि तयार होतो तो कंपाऊंड असा. काहीच नाही, फक्त तुम्हाला थोडं डोकं लावायचंय. इथला H+ Cl- निघून जातो, हा नायट्रोजन याच्यासोबत जोडला जातो आणि हे जे इलेक्ट्रॉन का हे या नायट्रोजन कडे शिफ्ट होतात. म्हणजे इथं तयार होईल ते असा कंपाऊंड. ओके, ही रिंग. नंतर इथं N, इथं काय तर N, हे इलेक्ट्रॉन या नायट्रोजन कडे, मग डबल बॉन्डच राहतो फक्त N. आणि नंतर हा नायट्रोजन या रिंगला जोडला जातो. आता थोडस लिहायला मला अवघड झाली तर लिहायला. ही रिंग जशाच तशी आहे. तिच्या इकडच्या पोझिशनला काय दिसतं तुम्हाला, तर इकडच्या पोझिशनला तुम्हाला दिसतं की OH. काय दिसतं, तर OH ते तशाच तसं राहील. आणि बाय प्रोडक्ट H+ आणि Cl- बाय प्रोडक्ट काय, तर ते असेल HCl. आता हा जो कंपाऊंड तयार झालाय, ही जी पोझिशन आहे, आता हा डायआझो ग्रुप आहे. हा कोणता ग्रुप आहे, डायआझो ग्रुप. तो या पोझिशनला आहे. मग ह्याला 1 नंबर, ह्याला 2 नंबर, ह्याला 3 आणि ह्याला 4. मग 4 नंबर म्हणजे कोणती पोझिशन आहे, तर ही आहे पॅरा पोझिशन. कोणती आहे, तर पॅरा पोझिशन आहे. पॅरा हायड्रॉक्सी आझोबेन्झीन डाय हे त्याचं नाव आहे. पहा इथे तुम्ही पॅरा हायड्रॉक्सी आझोबेन्झीन हा कंपाऊंड तयार झाला. आणि हा कंपाऊंड तयार झाल्यामुळे या टेस्ट ट्यूब मध्ये कोणता कलर येणार आहे, तर तो कलर येणार आहे ऑरेंज. कोणता कलर येणार, तर तो असणार आहे ऑरेंज कलर. पॅरा हायड्रॉक्सी आझोबेन्झीन हॅव्हिंग ऑरेंज. मग ही आहे तयार झालेली ऑरेंज डाय. आणि ही झाली ऑरेंज टेस्ट. आणि ही ऑरेंज टेस्ट कशामुळे होते, त्याचे कारण प्रायमरी अमाइन घेतल्यामुळे. मग प्रायमरी अमाइन दाखवण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये कोणती टेस्ट आहे, तर ही आहे डायआझोटायझेशन किंवा ऑरेंज डाय टेस्ट असं आपण त्याला म्हटलं जातं. रिएक्शन कडे पहा. व्हेन aniline इज रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड, म्हणजे आपण लिहू शकतो व्हेन aniline इज रिएक्ट विथ सोडियम नायट्राइट अँड HCl, इट गिव्स बेन्झीन डायआझोनियम क्लोराइड. Benzene diazonium chloride is further react with phenol. It gives para hydroxyazobenzene. Para hydroxyazobenzene तयार झाल्यामुळे कोणता कलर आला, तर ऑरेंज कलर आला. आणि ही झाली ऑरेंज डाय टेस्ट किंवा याच टेस्टला डायआझोटायझेशन रिएक्शन म्हटलं जातं. डायआझोटायझेशन काय इंडिकेट करतं, तर कन्व्हर्जन ऑफ प्रायमरी aromatic amine into benzene diazonium salt. This process is called as diazotization. असं म्हटलं जातं. या रिएक्शनचे वैशिष्ट्य
ही रिॲक्शन कोणत्यासाठी असते, तर ही रिॲक्शन फक्त प्रायमरी अरोमॅटिक अमाइनच दाखवतात, अलिफॅटिक अमाइन दाखवत नाहीत. ओके, ही रिॲक्शन किती टेम्परेचरला होते, तर लक्षात ठेवा नियर अबाउट 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला ही रिॲक्शन होते. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन कोल्ड कंडिशन, इट मीन्स 273 to 278 केल्विन, म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअस, 0 ते 5 डिग्री सेल्सिअस, किती 0 ते 5 डिग्री सेल्सिअस, पण शक्यतो 0 डिग्री सेल्सिअसला ही रिॲक्शन होते. आणि BDC म्हणजे काय, बेन्झीन 2 आझो, आझो म्हणजे काय, नायट्रोजन. लक्षात ठेवा AZO, आझो म्हणजे काय, तर नायट्रोजन. इथं जो कंपाऊंड तयार झालेला आहे यामध्ये किती नायट्रोजन होतं, 2. बेन्झीन डायआझोनियम क्लोराईड हा तयार झाला. आणि बेन्झीन डायआझोनियम क्लोराईडची रिॲक्शन फेनॉल सोबत जर झाली तर तयार होतं पॅरा हायड्रॉक्सी आझो बेन्झीन, आणि त्याला कलर कोणता येतो, तर ऑरेंज हा कलर येतो. लक्षात राहील ही टेस्ट, तर नक्कीच लक्षात राहायला पाहिजे. ओके, या प्रकारे. आणि फॉर्मेशन ऑफ ऑरेंज डाय इंडिकेट्स प्रेझेन्स ऑफ एरोमॅटिक प्रायमरी अमाइन ग्रुप. प्रायमरी एरोमॅटिक अमाइन फक्त ही ऑरेंज डाय टेस्ट म्हणजेच डायआझोटायझेशन रिॲक्शन दाखवतात. याच्या सारख्या रिॲक्शन्स आपल्याला आणखीन पुढे आपल्याला पाहायच्या. ओके, तर ह्या आज आपण पाहिल्या 2 टेस्ट. कशासाठी, तर आपण पाहतोय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन, अमाइनचं बेसिक नेचर प्रूव्ह करण्यासाठीच्या ह्या 2 टेस्ट होत्या. ओके, पहिली आहे आणि ही झाली ऑरेंज डाय टेस्ट, जिलाच आपण म्हणतो डायआझोटायझेशन रिॲक्शन. ओके, थँक्यू सो मच. यू कॅन सी हिअर. ओके, थँक्यू. पहा